हॅलो एव्हरीवन. तर मी आहे कोमल शौर्यज किचनमधून. तर आपलं किचन हे काळेवाडी PCMC पिंपरी चिंचवड तापकीर चौक येथे आहे. माझं क्लाउड किचन आहे आणि मी प्री ऑर्डर्स पण घेते, झोमॅटो पण घेते. पण हल्ली झोमॅटो प्री ऑर्डर्समुळे थोडंसं बंद राहतं आहे, पण तेही मी व्यवस्थित सुरळीत चालू करणार आहे. थोडंसं टाईम द्या मला. आणि मस्तपैकी काल आपण परवा दिवशी एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्या व्हिडिओला इतका छान प्रतिसाद मिळाला, इतके छान छान कमेंट्स होते. तर सगळ्यात जास्त कमेंट्स काय होते माहिती आहे का? तर सगळ्यात जास्त कमेंट्स असे होते की ताई तू सुरुवात कशी केली. तर आजचा व्हिडिओ त्याच्यासाठी स्पेशल होणार आहे, कारण इतके सारे कमेंट्स आहेत, इतके सारे कॉल्स आहेत. तर सगळ्यांचे कॉल्स अटेंड करणं मला पॉसिबल होत नाही आहे, कारण ऑर्डर्स असतात सगळंच थोडक्यात. तर त्या हिशोबाने मी आजचा व्हिडिओ ठरवला की आज व्हिडिओ आपण करूया. तर सगळ्यात आधी मी झोमॅटोपासून सुरुवात केली होती. तर झोमॅटोसाठी आपल्याला फूड लायसन्सची गरज असते. झोमॅटो पार्टनर म्हणून ॲप असतं, त्या पार्टनर ॲपवर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असतं विथ आपला मेनू. तर झोमॅटोचं असं असतं की झोमॅटो आपल्याला टाईम लिमिट देतं की इतक्या टायमिंगमध्ये आपल्याला ती ऑर्डर प्रिपेअर करायची असते. तर आपण तेवढ्या टायमिंगमध्ये कसं कोणती आपली डिश आहे ती आपण प्रिपेअर करू शकतो, असा मेनू आपण डिसाईड करायचा. तर असं मी झोमॅटो सुरू केलं आणि झोमॅटोला खरंच सांगते पेशन्सची खूप गरज असते, कारण आपल्याला असं वाटते की आपण त्यावरती आपला रेस्टॉरंट ओपन केलं आणि आपल्याला लगेच ऑर्डर सुरू होतील. तर तसं नसतं, त्याला खूप पेशन्स लेवल लागतात आणि सुरुवातीला आठवडाभर 2 आठवडे ऑर्डर्सही येत नाही, कारण लोकांना अजून ट्रस्ट व्हायची गरज असते. जसं जसं आपलं रेटिंग हाय होत चालतं, रिपीटेड ऑर्डर्स चालतात, त्या हिशोबाने आपल्याला कस्टमरचे ऑर्डर्स पण येत चालतात. आणि काय होतं ना, कमेंट्स येतात सगळ्यांना मी मेसेज थ्रू हे सगळं एक्सप्लेन नाही करू शकत, कारण ही खूप मोठी प्रोसिजर आहे. तर असं मी त्यासाठी हा व्हिडिओ क्रिएट केला. आणि अजूनही आपण आपले फ्रेंड सर्कल असतं, त्याला प्री ऑर्डर्स म्हणतात. थोडक्यात कॉलवर आपण त्या ऑर्डर्स घेतो, बुक करतो 1 डे अगोदर आणि दुसऱ्या दिवशी आपण त्यांच्या टायमिंगमध्ये ती ऑर्डर आपण डिलिव्हर करतो. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही ऑर्डर्स घेऊ शकता. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सांगा, थोडक्यात सोशल मीडियाचा आधार घ्या. अशा प्रकारे तुम्ही एक छोटंसं क्लाउड किचन सुरू करू शकता. हळूहळू ग्रो होतो. मलाही 2-2.5 वर्ष झाले तेव्हा मी या लेवलला पोचले. प्रत्येक गोष्टीला पेशन्स लेवल लागतात, तर पेशन्स लेवलने सुरू करा, नक्की सक्सेस होताल. आणि असं होतं माझा मस्तपैकी व्हेज बिर्याणी, त्यानंतरनं तांदळाची खीर. तर आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असा छान छान प्रतिसाद असू द्या.